ACN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। सफाई कामगार एकता जिंदाबाद, सफाई कामगार एकता जिंदाबाद, बंद करा बुलढाणा नगरपालिकेचे सफाई कर्मचारी निघाले मुंबईला मंत्रालयावर। नगरपालिकेच्या ठेकेदारांकडून आर्थिक शोषण होत असल्याने आंदोलन। सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्याची मागणी। बुलढाणा नगरपालिकेचे कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे पालिकेच्या स्वच्छता ठेकेदारांकडून आर्थिक शोषण होत असल्याचा सफाई कर्मचाऱ्यांचा आरोप आहे। या सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन देणे बंधनकारक असताना ठेकेदार अर्धवट वेतन हातावर देत आहे। परिणाम त्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे। या संदर्भात यापूर्वी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते, मात्र त्यावर त्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने आज अखेर नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी मुंबईला मंत्रालयावर आंदोलनासाठी पायी निघाले आहेत। मागण्या मान्य होईपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा या सफाई कर्मचाऱ्यांनी घेतला आहे। बुलढाणा नगरपालिकेसह बुलढाणा जिल्ह्यातील इतरही नगरपालिकेतल्या अस्थायी कर्मचारी सफाई कर्मचारी यांचं आर्थिक शोषण इथले ठेकेदार करत आहे। त्यांना न्याय मिळण्याकरिता भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी आहेत। जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी 1 महिना आधी निवेदन दिल्यानंतरही त्यांच्या मागण्या न मान्य झाल्यामुळे येथील सर्व सफाई कर्मचारी पैदल हे मुंबईला निघालेले आहेत। त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे। त्यांच्या मागण्या आम्ही शासन दरबारी मांडणार आहोत आणि जे यामागे लपलेले अधिकारी असतील, प्रशासनातले अधिकारी असतील आणि ठेकेदार असतील आणि काही राजकीय वरदहस्त असतील, यांना हातकड्या टाकून त्यांना जेलमध्ये टाकण्यापर्यंतची आमची भूमिका आहे। त्यासाठी आम्ही यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीशी उभी आहे। कंत्राटी सफाई कामगार यांना न्याय मिळालाच पाहिजे, यासाठी मी 1 महिना पहिले आमरण उपोषण केलं होतं। तर आम्हाला पालकमंत्री महोदयांनी कलेक्टरला वारंवार सूचना दिल्या, पण कलेक्टर साहेबांनी आपल्या उडाउडीचे उत्तर देऊन आमच्या मागण्या मान्य नाही केल्या आणि आम्ही शासन परिपत्रकां GR किमान वेतनाची माग करत आहे। ते आम्हाला ठेकेदार पूर्ण जिल्ह्यात ठेकेदार जितके ठेकेदार कंत्राटी सफाई ठेकेदार 6 ते 7 हजार रुपये कोणी कॅश करतं, कोणी अकाउंटमध्ये टाकतं, पण GR परिपत्रकानुसार 18,000 शासनाच्या GR किमान वेतन आहे। तर आम्हाला ते किमान वेतन मिळालंच पाहिजे आणि 1 महिना झाला आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या। तर आम्ही मुंबई मंत्रालयासमोर मुख्यमंत्री महोदय यांना भेटायला पायी आता निघत आहे।